जाकी उर्फ परेश अशोक पवार याचा बेदन मारहाणीमुळे मृत्यू झाला असून या संपूर्ण संशयास्पद घातपात प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि या प्रकरणी अद्याप हल्लेखोराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊन या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेपर्यंत जॅकीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा जॅकीचे वडील अशोक पवार व तसेच वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एका निवेदनावर दिला आहे। या निवेदनात म्हटले आहे की रविवारी दिनांक 25 रोजी रात्री 1:15 वाजता सातपूर राजवाड्यातील घरात झोपलो असताना माझ्या मोबाईलवर पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस रोकडे यांचा फोन आला। माझा मुलगा जॉकी पवार राहणार खडकाळी गंजमाळ याची चौकशी करून हा तुमचा मुलगा आहे का? तो काय काम करतो? आता कुठे आहे तो?